कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारात तावडे हॉटेल परिसरात सिमेंट कॉन्क्रीटची मोठी स्वागत कमान उभी आहे। सुमारे 27 वर्षांपूर्वी बांधलेल्या या स्वागत कमानीला मोठ्या भेगा पडल्या असून ढपले पडत असल्याने कमान धोकादायक बनली आहे। या कमानीखालून वाहनांची प्रचंड वर्दळ असते, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासकांनी या कमानीची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या। कोल्हापूर शहराचा मुख्य प्रवेशद्वार असलेला तावडे हॉटेल रोड नेहमीच वाहनांच्या वर्दळीनं गजबजलेला असतो। त्यामुळे या रस्त्याचं चौपदरीकरण करण्यात आलंय। त्याचबरोबर या रस्त्यावर 27 वर्षांपूर्वी कॉन्क्रीटची मोठी स्वागत कमान उभारली आहे। जाहिरातीच्या उद्देशाने उभारलेल्या या स्वागत कमानीवर सध्या कोल्हापूर महानगरपालिका शाहू नगरीत सहर्ष स्वागत असा फलक लावलाय। कमान बांधल्यापासून त्याची देखभाल दुरुस्ती झालेली नाही। या कमानीच्या पिलरला भेगा पडल्या असून सिमेंटच्या सळ्या उघड्या पडल्या आहेत। पिलरला मोठमोठे तडे गेले असून कॉन्क्रीटचे ढपलेही पडतायत। धोकादायक बनलेल्या या कमानीचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होतोय। कमानीच्या सळ्या उघड्या पडल्या असून कॉन्क्रीटचे ढपले पडत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापालिकेने या कमानीचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि दुरुस्ती करण्यायोग्य असेल तरच त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा नवीन कमान उभी करावी अशी मागणी होतीये। दरम्यान सोशल मीडियावर कमानीच्या दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या समवेत या कमानीची पाहणी केली। महापालिकेच्या अभियंत्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील कारवाई करण्याच्या सूचना के मंजुलक्ष्मी यांनी शहर अभियंत्यांना दिल्या।